गेल्या 44 वर्षापासून आम्ही हा साई भंडारा साईबाबांचा वार्षिक महोत्सवाच्या निमित्त इथे घाटगे परिवारातर्फे आम्ही करत असतो। पण ह्या भंडाऱ्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा भंडारा खरोखरच साक्षात साईबाबा इथे येऊन हे सर्व कार्य करत असतात आणि आम्हाला त्याचं एक भाग्य मिळतं। माझ्याबरोबर जी माझी मित्रमंडळी आहेत, जाधव साहेब आहेत, कमलेश भाई, रतन प्रजापती, आनंद गुराव केरकर, अशी सर्व खूप माझ्याकडे मंडळी आहेत आणि ही मंडळी नेहमीच मला एवढं सहकार्य करत असतात की आज आम्हाला कळत नाही की 44 वर्षे झाले। दरवेळेला आम्ही बघतो तर आम्हाला असं वाटतं की हे 2 वर्ष झाले असे, 3 वर्ष झाले असे। तर आमचा एवढाच एक संदेश आहे की देवाचं काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक वेळेला आपण बघतो श्रद्धेने आणि एक आपली पूजा करतो, त्यावेळेला प्रत्येक माणसाला असं वाटतं ही अंधश्रद्धा नाही, ही खरोखरच देव आहे। तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, कारण एस टीने जर तुम्ही किंवा कुठल्या तरी बसने जर कधी जर प्रवास केला असेल तर बघा, तुम्हाला जर कधी मागची सीट मिळाली असेल तर भरपूर तुम्हाला धक्के खावे लागतात आणि मग आपण आलो की नाही रे मला मागची सीट मिळाली होती ना, मला खूपच ते त्रास झाला प्रवासाचा। पण ड्रायव्हर पुढे असतो तर ड्रायव्हरला त्रास होत नाही, तर दुसऱ्या वेळेला आपण ड्रायव्हरच्या बाजूला बसतो तर आपण काय म्हणतो, अरे प्रवास फार माझा एकदम मस्तपैकी झाला, ड्रायव्हरच्या बाजूला बसला होतो। तेव्हा ड्रायव्हर म्हणजे हा देव असतो आणि देवाच्या सान्निध्यामध्ये तुम्ही राहता, देवाची जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा तुम्हाला कुठलेच धक्के कधी खावे लागत नाही किंवा कुठल्याही गोष्टीचा आपल्याला कधी प्रॉब्लेम समस्या येत नाही। तर मी एवढाच संदेश देईन, ज्याला त्याला जमेल तेवढं त्यांनी एक सत्कर्म आपल्याला जे जमेल तेवढं। मी असं नाही म्हणलं की आम्ही एवढा मोठा भंडारा करतो तुम्ही करा, पण साध्या एखाद्या कुठेतरी गरीब माणसाला आपण काहीतरी दिलं तर ते तुम्हाला देव निश्चित रिटर्न करतो। आणि त्याच ह्याने आज आम्ही ही 44 वर्ष हा कार्यक्रम करत आहोत आणि त्याचबरोबर जी इथे लोक येतात त्यांच्या ज्या काय मनोकामना असतात आणि ते जे इथे जे मागतात ते त्यांना सर्व साध्य होतं। आणि मी बाबांना हीच प्रार्थना करेन की असं सतत आमच्याकडनं हे कार्य करून घ्या, कारण का हे जे कार्य बाबा करतात आणि आम्हाला आमच्याकडनं करून घेतात आणि आम्हाला त्याची एक क्रेडिट मिळते म्हणा का त्याचं श्रेय मिळतं आणि आपल्याला असं वाटतं की खरोखरच आपल्या जन्माचा सत्कर्म काहीतरी उपयोगी पडलेला आहे। आणि परत जरी आम्हाला जन्म मिळाला तर आम्ही हेच सांगू देवाला की तुझ्या सानिध्यामध्ये आणि तुझी सेवा करायला आम्हाला जर जन्म मिळाला तर आम्ही आमचं भाग्य सांगू। जय हिंद, जय महाराष्ट्र। बच्चे पीछे सब आएंगे सरकार में सरकार उनका आमच्या या साई महोत्सवाचे 44 वर्ष जसं म्हणाले तसं बाबा आमच्या घरातले एक आमचे मोठे सदस्य, घरातले सगळ्यात मोठा माणूस म्हणजे आमचे बाबा आहेत आणि त्यांनी जे काही आम्हाला दिले आहे त्याच्यात आम्ही खूप समाधानी आहोत। त्यांनी आम्हाला एक असं चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी जे काही दिलेलं आहे त्याच्यातूनच हा भंडारा केला जातो। आम्ही घाटगे परिवार त्यांचा एवढा आदर करतो की दरवर्षी सालाबादाप्रमाणे इथे आम्ही त्यांचा महाप्रसाद ठेवतो आणि सत्यनारायणाची कथा ठेवतो आणि संगीताचा कार्यक्रम असतो आणि भंडारा ठेवला जातो। कारण आमचं असं म्हणणं आहे की बाबांनी जसं भंडारा करून लोकांना जे सगळं अन्न दिलेलं होतं आणि सगळं तसं आपण वर्षातून एकदा तरी जेव्हा आमचा भंडारा असतो इथे आमचा साई महोत्सव असतो तेव्हा दिला पाहिजे। त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटाने इथे आम्ही पूजा करतो।
यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विधीला आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा विधीला आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्यानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंफला महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा निधड्याच्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी निधड्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटी शोळती खेळ जीव घेमी निद्राच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तत्तराकतो महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा ये ना अभी इसमें प्लेट नहीं है, रुकना पड़ेगा। ये प्रसाद दो ना। दो चलो तुम बांटो। हाँ बड़े ना। हाँ अरे नमस्कार चलो ठीक है नीचे रहो ना, थोड़ा आ जाएगा ना, क्या दिक्कत है।
प्रजापति का नाम है।